नागपुर में भाजपा कामगारों के द्वार अभियान के तहत विशेष मार्गदर्शन और स्वास्थ्य शिविर का आयोजन किया गया। इस दौरान केंद्र सरकार द्वारा जारी विविध योजनाओं का लाभ की मुफ्त जानकारी दी गई, जिसमें शहर भर के लोगों ने इस शिविर का लाभ लिया। नागपुर महानगर और भाजपा कामगार मोर्चा के सहयोग से भाजपा कामगारों के द्वार अभियान के तहत निःशुल्क जीवन कार्ड, ई श्रमिक कार्ड, स्वनिधि योजना, पीएम विश्वकर्मा योजना, आधार कार्ड के साथ साथ सभी योजनाओं का मार्गदर्शन शिविर का आयोजन किया गया। नागपुर के खरबी स्थित समर्थ लॉन में ये आयोजन हुआ। शिविर में कामगार मोर्चा की ओर से राष्ट्रीय वयोश्री योजना और नवीन मतदाता पंजीकरण फॉर्म निःशुल्क प्रदान किया गया। इसके अलावा कान, नेत्र समेत स्वास्थ्य जाँच की गई। खास बात यह कि स्थानीय लोगों के साथ साथ शहर भर से सैकड़ों लाभार्थियों ने इस शिविर का लाभ लिया। हे शिबिर विश्वकर्मा योजना जे आमचे देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी 17 सप्टेंबरला जे विश्वकर्मा योजना लॉन्च केलेली आहे, त्याची लॉगिंग आता नोव्हेंबरला सुरू झालेली आहे। विश्वकर्मा योजनेद्वारे आम्ही 18 परंपरागत जे व्यवसाय आहे त्या व्यवसाय करणाऱ्यांना हस्तकलेला वाव देण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना 5 दिवसीय ट्रेनिंग देणार आहे। ट्रेनिंग नंतर त्यांना स्टायपंड आहे, स्टायपंड नंतर त्यांना टूल किट सुद्धा आहे आणि त्याच्यानंतर त्यांना 1 लाख रुपये, 2 लाख रुपये आणि फक्त नॉमिनियल 5% दर साल दर शेकडा व्याज राहणार आहे। त्यासाठी आम्ही नागपूर शहरात प्रथम शिबिर खरबी चौक इथून घेतलेला आहे। आम्ही जागोजागी जिथे कुंभार समाज, लोहार समाज आणि कारपेंटर हे जे मोठ्या प्रमाणात राहील तिथे आम्ही भारतीय जनता पार्टी कामगाराच्या दारी हा अभियान विश्वकर्मा योजना आणि कामगार मोर्चा राबवत आहे। आम्ही प्रत्येकाला या योजनेशी जोडून घेणार आहोत। त्यांना त्या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी उद्या नागपूर महानगरपालिका आयुक्ताकडे विशेष बैठक लावण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये KVIC, KVIB, स्किल डेव्हलपमेंट या सगळ्याचे अधिकारी राहणार आहे। दटके साहेबांनी ते मीटिंग आयोजित केलेली आहे। दटके साहेब त्या मीटिंगला स्वतः राहणार आहे आणि 1000 नोंदण्या झालेल्या आहे शहरात। त्या 1000ला ताबडतोब कसे त्यांना कार्ड देऊन त्यांना ताबडतोब योजनेचा लाभ मिळण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता सक्रिय झालेला आहे आणि आम्ही लोकांना त्याचा लाभ मिळवून देऊ आणि अनेक योजना आहेत त्याचे लाभ मिळणं सुरू आहे।